हे या झोपलेल्या आंधळ्या आणि बहिऱ्या प्रशासनाला व कामचुकार करणाऱ्या या मंत्र्यांना हे आम्ही तिरडे आंदोलन काढून इच्छा आहे। मी रात्री काहीतरी बोललो, मोहोळच्या नागराची मी प्रार्थना करतो की मोहोळचं जे काही त्यांनी अपर तहसील कार्यालय नेलेलं आहे ते रद्द व्हावं, एवढीच माझी अपेक्षा आहे। दुसरं काही मी बोलू शकत नाही। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचा हा तिरडी आंदोलन मोर्चा आज मोहोळ तालुक्यातील तमाम नागरिकांच्या, तमाम कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताची कुठली गोष्ट आहे, अहिताची कुठली गोष्ट आहे, हे या झोपलेल्या आंधळ्या आणि बहिऱ्या प्रशासनाला व कामचुकार करणाऱ्या या मंत्र्यांना हे आम्ही तिरडे आंदोलन काढून आज आमच्या मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान, मोहोळ तालुक्याचा अभिमान किंवा मोहोळ तालुक्याच्या हिताचं काय आहे हे दाखवण्यासाठी इथे जमलेले सर्व कार्यकर्ते, नेते किंवा तमाम मोहोळ तालुक्यातील नागरिक आज गेल्या 10-12 दिवसापासून मोहोळ तालुका एखाद्यावरती शोककळा पसरल्यासारखा, मरणकळा पसरल्यासारखं काम करत आहे। या शासनाला जाग येत नाही। हे आंधळं आणि बहिरं शासन आहे। यांना दुःखाची जाणीव कळत नाही, भुकेलेल्याची भूक कळत नाही, ताणलेल्याची ताण कळत नाही, ओरडणाराचा जीव व्याकुळ झालेला आहे। आज आमचे 4 लोक इथं 4 दिवसापासून अन्न पाणी त्यांनी प्राशन करायचं त्याग केलेला आहे, परंतु एकही अधिकारी, एक प्रशासनाचा जबाबदार व्यक्ती, एक सत्तेतला जबाबदार व्यक्ती आमच्या या आंदोलनाला भेट देत नाही। म्हणजे ही सत्ता, ही लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे। आणि ही हुकुमशाही तुमची मोहोळ तालुका सर्वजण मिळून, या सर्व पक्षाचे लोक आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत, शिवसेना आहे, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांचा पक्ष आहे, मोहोळ तालुक्यातील तमाम शेतकरी संघटना आहेत, व्यापारी संघटना आहे, सर्व महिला संघटना आहेत। एवढं सगळं असताना, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा हे आंधळं आणि मुका, हे दुसऱ्यावर प्रशासन हे दादागिरी केलेल्याचं हे लक्षण आहे। म्हणून मोहोळ तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी जो आज कडकडीत उपोषण केलं किंवा जो आज तिरडे आंदोलन केलेलं आहे, मी या मोहोळ तालुक्याच्या वतीनं या तिरडे आंदोलनाच्या वेळी या प्रशासनाचा, या सत्तेतील नेत्याचा, या मोहोळ तालुक्याच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही यांचा धिक्कार करतो। आणि आम्ही मोहोळ तालुका यापुढं हे अनगरचं झालेलं तहसील कचेरी, हे तहसील कार्यालय रद्द केल्याशिवाय इंचभर सुद्धा मागा सरणार नाही। मी एवढंच बोलतो आणि थांबतो। दिवसापासून मोहोळ येथील अपर तहसील कार्यालय अनगर येथे मंजूर झाल्याचं कळाल्यानंतर मोहोळमध्ये सर्व व्यापारी, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मिटिंग घेऊन मोहोळच्या व्यापाऱ्याचं नुकसान होऊ नये यासाठी हे कार्यालय रद्द व्हावं म्हणून अनेक वेळोवेळी आंदोलनं करण्यात आली, मोर्चे काढले, हे आंदोलन केले। आता आमच्या मोहोळचे 4 जण उपोषणाला बसलेले आहेत। व्यापाऱ्यांनी कडकडीत 4 दिवस बंद केला तरी या प्रशासनाला जाग आली नाही किंवा ह्या आमदार नाही हे कार्यालय तिथलं आम्ही रद्द करून मोहोळच्या जे व्यापाऱ्याचं नुकसान होणार आहे ते टाळण्यासाठी रद्द करावं अशी कुठलीही भूमिका न घेतल्यामुळे या मोहोळ तालुक्यातील सर्व संघटना असतील, आता यांनी सांगितल्याप्रमाणे वकील संघटना असेल, शेतकरी संघटना असेल व 4-5 पक्षाचे सर्व नेते, व त्यात भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना उबाटा गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार असेल, राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल, या सर्व पक्षाचे, शेतकरी संघटनेचे सर्व नेते, सर्व तालुक्यातील सर्व विविध घटकातील वकील, डॉक्टर या सर्वांनी पाठिंबा, कामगार सगळ्यांनी देऊन सुद्धा अजून यांनी कुठलीही चौकशी किंवा यांना कुठलाही रद्दचा आदेश न दिल्यामुळं या आज इथं तिरडीचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। याच्या पुढेही सर्व या मोहोळ संघर्ष समितीच्या वतीनं ह्याच्या पुढं कडक अजूनही आंदोलन आम्ही तीव्र प्रमाणात करणार आहोत। त्यामुळं प्रशासनाने आज लवकरात लवकर याच्यात लक्ष घालावं आणि हे कार्यालय रद्द करावं एवढंच मी प्रशासनाला विनंती करतो।